नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट चॅनलमध्ये. मी डॉक्टर सूर्यकांत शिंदे. आज आपण रिलेटेड विथ सॅटेलाइट्स, सॅटेलाइट म्हणजे काय, सॅटेलाइटच्या टाइप्स काय याविषयी डिटेल माहिती पाहणार आहोत. कारण मूलभूत भरपूर जणांचा गैरसमज किंवा ते कन्फ्यूज होत आहेत. सॅटेलाइट, रॉकेट, रॉकेट लॉन्चर, पेलोड्स आणि सेन्सर यांच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे याविषयी आपण हे सगळे 4-5 व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज स्पेसिफिकली आपण फोकस करणार आहोत फक्त सॅटेलाइट म्हणजे काय, सॅटेलाइटचे टाईप काय आणि सॅटेलाइटचा ऍप्लिकेशन ओरिएंटेड आणि रिलेटेड विथ ऑर्बिट्स जे काही बायफर्गेशन आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. सोबत राहा आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये. तर बेसिक जी डेफिनेशन आहे सॅटेलाइटची ती तुमच्या समोर आहे. सॅटेलाइट इज एनी ऑब्जेक्ट दॅट ऑर्बिट्स ऑर मूव्स अराउंड अ लार्जर सेलेस्टियल बॉडी इन अ फिक्स्ड पाथ ड्यू टू द ग्रॅव्हिटी. मग आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते. मग पृथ्वी हा सुद्धा सूर्याचा एक सॅटेलाइट झाला. पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय, मग चंद्र हा सुद्धा आपल्या पृथ्वीचा एक सॅटेलाइट झाला. फरक एवढाच आहे, हे नॅचरल सॅटेलाइट्स आहेत. आर्टिफिशियली ह्युमन बिईंगनं आपल्या नेसेसिटीसाठी ऍप्लिकेशन ओरिएंटेड नंबर ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट डिझाईन केले आणि ते पृथ्वीच्या एक सर्टन स्पेसिफिक वेगवेगळ्या अंतरावर त्यांना लॉन्च करून ते पृथ्वीच्या भोवती फिरतायत. ते झाले आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. मग असा कुठलाही ऑब्जेक्ट, असा कुठलाही एक सेन्सर सहित कनेक्ट केलेला एक टेक्निकल इन्स्ट्रुमेंट, जे इन्स्ट्रुमेंट पृथ्वीभोवती जर फिरत असेल किंवा पृथ्वीला सोडून दुसऱ्या एखाद्या ग्रहाभोवती, म्हणजे चंद्राच्या भोवती सुद्धा सध्या चंद्रयान 2 फिरतंय, चंद्रयान 1 फिरतंय, म्हणजे एखादा सॅटेलाइट एखाद्या ऑब्जेक्टच्या भोवती जर राऊंड एक स्पेसिफिक फिक्स पाथ मध्ये रोटेट होत असेल तर आपण त्याला काय म्हणू, सॅटेलाइट म्हणू. एक्झॅक्टली तेच इथं वर्डिंग मध्ये सांगितलेलं आहे. अ सॅटेलाइट इज एनी ऑब्जेक्ट दॅट ऑर्बिट्स ऑर मूव्स अराउंड अ लार्जर सेलेस्टियल बॉडी इन अ फिक्स पाथ ड्यू टू दी ग्रॅव्हिटी, दॅट इज कॉल्ड ॲज सॅटेलाइट. देन सॅटेलाइटचे जे काही बेसिक कंपोनंट्स आहेत, कुठलाही सॅटेलाइट ह्या 7 इम्पॉर्टंट फंक्शन्स पासून किंवा कंपोनंट पासून बनलेला असतो. याच्यामध्ये सोलार पॅनल आहेत, पॉवर सिस्टीम आहे, त्याचं स्ट्रक्चरल बॉडी आहे ज्याला आपण चेसी म्हणू हवं तर सोप्या शब्दामध्ये, अँटेना, पेलोड, ॲटिट्यूड कंट्रोल सिस्टीम्स आणि थ्रस्टर्स, हे 7 महत्वाचे कंपोनंट्स आहेत. याच्यातला जो काही बेसिक पहिला आहे सोलार पॅनल, ऍज युज्युअल ऑलरेडी आपल्याला नोन आहे. आपण एखादा सॅटेलाइट अर्थ पासून सर्टन किलोमीटर्स दूर अंतरावर अवकाशामध्ये त्याला एकदा लॉन्च केला की तो त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरत राहतोय. मग त्याला त्याचे ऑपरेशन्स करण्यासाठी, त्याच्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सला रन करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक पॉवर सप्लाय लागेल. तो पॉवर सप्लाय जे काही अर्थवर अवेलेबल पॉवर सप्लायचे सोर्सेस आहेत, नंबर ऑफ सोर्सेस, त्यापैकी कुठलाही तिथे यूज होणार नाही. तिथं ऑपरेट राहणार इम्पॉर्टंट एकच सोर्स, दॅट इज सोलार लाईट. किंवा सोलार लाईटच मग जे काही सन पासून लाईट येते त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये करून ते सर्टन पॉवर सप्लायमध्ये बॅटरीजमध्ये स्टोअर करणं आणि जशी रिक्वायरमेंट असेल, जशी नेसेसिटी असेल तशी त्या सॅटेलाइटच्या सेन्सर्सला ती इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणं किंवा एनर्जी सोर्स प्रोव्हाइड करणं. त्याच्यासाठी बेसिक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर मधला पहिला पार्ट काय, तो सोलार पॅनल्स. ऍज युज्युअल इट्स नेम ऑलरेडी त्याचं ऍप्लिकेशन डिटेल्स करेल. पॉवर सिस्टीम जसं आता एक्सप्लेन केलं, सोलार पॅनल कंटिन्युअस पॉवर सप्लाय घेतात. भले अवकाशामध्ये 24/7 सनलाईट आहे, बट मेनी टाइम्स काय होतं की एखाद्या स्पेसिफिक अँगलला जो काही सोलार पॅनलची डिरेक्शन आहे, मग तो अर्थ, सोलार पॅनल आणि सॅटेलाइट यांच्या अँगलमुळं सनची इलेक्ट्रिसिटी त्या सोलार पॅनल पर्यंत पोहोचू शकत नाही. मग अशा केसमध्ये रिझर्व्ह स्टोरेज पॉवर सप्लायचं कुठं राहील, तर पॉवर सप्लायज मध्ये किंवा बॅटरीज मध्ये. मग सोलार पॅनल कंटिन्युअस सप्लाय करतील, त्यांना चार्ज ठेवतील आणि सर्टन तो रोटेशनचा काळ तेवढा हे करण्यासाठी जी काही रिक्वायरमेंट असेल ते पॉवर सप्लायच्या थ्रू वर्कआउट व्हायला लागेल. नेक्स्ट असेल स्ट्रक्चरल बॉडी. आता सॅटेलाइट्स हा नंबर ऑफ कंपोनंट्स पासून बनलेला आहे, ज्यातले 2 तर आपण आताच एक्सप्लेन केले, सोलार पॅनल्स आणि पॉवर सप्लायज और बॅटरीज. बट नंबर ऑफ सेन्सर्स आहेत. मग ऑप्टिकल सेन्सर ॲज लाईक कॅमेरा आहे, मायक्रोवेव्ह सेन्सर्स असतील, परत अँटेना आहे जो पूर्ण तुमच्या वेव्हजला रेकॉर्ड करतोय किंवा इमिट करतोय. सायमल्टेनियसली तुमचे जे काही थर्मोमीटर्स असतील किंवा बाकी सिक्युरिटी पर्पज जे काही रिझन्स आपण त्याच्यावर कंपोनंट सेन्सर हे केलेले आहेत, असे नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंट, नंबर ऑफ सेन्सर यांना कलेक्टिव्हली बंच, ऍज अ बंच आपण सॅटेलाइट म्हणतोय. आणि मग यांना आपापल्या लोकेशनला फिक्स करण्यासाठी जो काही एक बेसिक स्ट्रक्चर लागेल, जसं आपली एखादी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर किंवा
ट्रक वगैरे असेल तर त्याच्यामध्ये त्या व्हेकलचं बेसिक स्ट्रक्चरला किंवा सगळ्या कंपोनंटला, इंजिनला, टायर्सला, यांना सगळ्यांना जोडून ठेवणारा पार्ट त्याची चेसी. मेन फंक्शनिंग एक्झॅक्टली सेम स्ट्रक्चर, दॅट बॉडी which holds all the component together and protects them in a space, that is structure body. हा त्याचा तिसरा कंपोनंट इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट अँटेना, जे काही कम्युनिकेशन होत आहे स्पेस पासून अर्थच्या त्या सेंटर पर्यंत, जिथं आपण डाटा कलेक्ट करतोय आणि डाटा ऑर्डर्स कमांड त्यांना सेंड करतोय, तर या आलेल्या ऑर्डर रिसिव्ह करण्यासाठी सायमल्टेनियसली कलेक्टेड डाटा रिव्हर्स रिटर्न त्या सेंटर पर्यंत ट्रान्सफर करण्यासाठी बेसिक इम्पॉर्टंट फॅक्टर कुठला आहे तर अँटेनेचा आहे. आणि एक्झॅक्टली सेम वे पेलोड्स मीन्स नंबर ऑफ सेन्सर्स. मग जर कॅमेरा असेल त्याच्यात ऑप्टिकल आणि मायक्रो, मीन्स ऑप्टिकलचं काय राहतं की आपण सनलाईट जी आहे त्या सनलाईटचं व्हिज्युअलाइज किंवा त्या सनलाईटचा यूज करून आपण रेकॉर्ड करतोय. त्याच्यासाठी नॉर्मल कॅमेराज किंवा जे काही सेन्सर्स मध्ये सॅटेलाइट मध्ये आपण कॅमेरा वापरतो ते. बट इन नाईट रिजन किंवा नाईट टायमिंगला ही ऑप्टिकल कॅमेराज वर्कआउट करत नाहीयेत. त्या टायमिंगला मग आपण मायक्रो सेन्सर्स यूज करतोय. मायक्रो सेन्सरचा प्रॉब्लेम, त्यांना क्लाउडचा इम्पॅक्ट येत नाही, म्हणजे अवकाशामध्ये ढग आहेत त्याच्यामुळे वातावरण खराब आहे, त्याच्यामुळे मग तुमची ऑप्टिकल लाईट अर्थ पर्यंत पोहोचू शकत नाही किंवा अर्थवरील लाईट रिव्हर्स रिटर्न सॅटेलाइट पर्यंत पोहोचू शकत नाही. अशा केसमध्ये आपल्याला मायक्रो सेन्सर्स कामाला यायला लागतात. सायमल्टेनियसली थर्मल सेन्सर्स पण खूप मॅटर करायला लागतात, कारण सराउंडिंग ऍटमॉस्फेरिक स्पेसमध्ये जेव्हा आपण पाहतोय, जेव्हा आपण अर्थ ऍटमॉस्फिअर पासून वर जातो आणि स्पेसमध्ये, तेव्हा टेम्परेचरचं एक क्विक फ्लक्च्युएशन किंवा नंबर ऑफ व्हॅरिएशन यायला लागतं. जसं मॅक्झिमम टेम्परेचर नियर अबाउट 150 डिग्री सेल्सिअस असेल अँड लोएस्ट टेम्परेचरचा विचार केला तर मायनस नियर अबाउट 200 पर्यंत डिग्री सेल्सिअस पर्यंत ते टेम्परेचर जायला लागेल. त्यामुळं कोल्डेस्ट टू हॉटेस्ट असा जो काही एक व्हॅरिएशनचा स्पॅन आहे ते असे त्यांना रेकॉर्ड करण्यासाठी किंवा त्यांच्यापासून प्रोटेक्शनसाठीचे तुम्हाला नंबर ऑफ सेन्सर्स आणि हे सगळे लागतात. हे सगळे त्या पेलोड मध्ये आपण कनेक्ट करतो किंवा कलेक्टिव्हली आपण त्यांना पेलोड्स म्हणतोय. सायमल्टेनियसली ॲटिट्यूड कंट्रोल सिस्टीम्स, नंबर ऑफ टाइम्स आपण जेव्हा स्पेस मध्ये लॉन्च केल्यानंतर त्या सॅटेलाइटच्या आपल्याला काही रिझन्ससाठी ऑर्बिटची हाईट चेंज करायची, एखादा लोअर हाईटला घेऊन यायचा किंवा जो रोटेट होतो त्यापेक्षा अपर हाईटला घेऊन जाते, तर म्हणजे टेम्पररी त्यांना ॲज लाईक रॉकेट बूस्ट करून त्यांची पोझिशन चेंज करायची आहे. तर त्याच्यासाठी जे काही पार्ट्स यूज करतो त्यांना आपण म्हणतो ॲटिट्यूड कंट्रोल सिस्टीम्स. अँड ऍट द लास्ट थ्रस्टर मीन्स सर्टन हाईट चेंज करण्यासाठीचे कंपोनंट्स किंवा पार्ट जे आता आपण एक्सप्लेन केलं. स्मॉल इंजिन्स विच आर यूज टू चेंज द सॅटेलाइट पोझिशन्स ऑर ऑर्बिट, दॅट इज कॉल्ड एज थ्रस्टर्स. अँड अल्टिट्यूड कंट्रोल सिस्टम इज कंट्रोल्स द सॅटेलाइट पोझिशन अँड डिरेक्शन इन स्पेस. लार्जर टर्नआउट साठी आपण थ्रस्टर यूज करतोय आणि मायनर मिनिमम चेंजेस साठी ॲटिट्यूड नियर अबाउट सिमिलरच आहे, त्यामुळे ते एक्सप्लेनेशन एक्झॅक्टली तेच होतं, तेच कन्फ्युजन थोडंसं हे झालं. बट सिमिलर वे तुम्हाला सॅटेलाइटची हाईट आणि चेंज करायची असेल तर आपण ॲटिट्यूड कंट्रोल सिस्टीम्स यूज करतोय आणि थ्रस्टर्सचा पोझिशन किंवा हाईट हे करण्यासाठी. तर हे बेसिक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स आपण त्या सॅटेलाइट्स मध्ये पाहतोय किंवा त्या सेन्सर्स मध्ये पाहतोय. जर ऑर्बिट जे आता आपण नंबर ऑफ टाइम्स पाहिलं की ऑर्बिट चेंज करायचे हायर हाईटला किंवा थ्रस्टर्स आणि तुमचे कंट्रोलर्स वर घेऊन जातील, कमी करून जातील. एक्झॅक्टली ऑर्बिट म्हणजे काय, कारण डेफिनेशन मध्ये पण आपण सॅटेलाइटचे ऑर्बिट हा वर्ड पाहिला. दॅट ऑर्बिट इज द फिक्स्ड पाथ फॉलोड बाय ऑब्जेक्ट, इट मूव्स अराउंड द लार्जर सेलेस्टियल बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटी, जे आपण नियर अबाउट सॅटेलाइटच्या डेफिनेशन्स मध्ये हे केलेलं होतं. म्हणजे जो फिक्स पाथ आहे त्या मुव्हिंग सॅटेलाइटचा त्याला आपण ऑर्बिट म्हणतोय. आपली अर्थची एक ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी त्याला 365 डेज लागतात, ज्याला आपण अकॅडमिक म्हणजे कम्प्लिटली अॅन्युअल इयर म्हणतो त्या कम्प्लीट राऊंडला किंवा रोटेशन्सला. मीन्स तुमचा ऑर्बिट जो काय असेल तो स्पेसिफिक ट्रॅजेक्टरी पाथ त्या सॅटेलाइटने यूज केलेला, त्याला आपण काय म्हणतोय ऑर्बिट. अँड डिपेंडिंग अपॉन द ऑर्बिट्स सॅटेलाइटचे नंबर ऑफ टाइप्स आहेत जे आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये पाहतोय. तर हे जे काही टाइप्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो लिओ सॅटेलाइट्स. लिओ सॅटेलाइट्स मीन्स कुठले म्हणायचे तर लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट्स. आणि मग ह्यांची ही काय असेल तर अर्थ पासून किंवा अर्थ सरफेस पासून अप टू 160 किलोमीटर अँड अबोव्ह, 160 किलोमीटर पासून 2000 किलोमीटरची जी काही हाईट असेल अर्थ सरफेस पासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 160 किलोमीटर उंचीपासूनचे पुढले आणि 2000 किलोमीटर उंचीपेक्षा कमी या एरियामध्ये जे सॅटेलाइट्स फिरतायत किंवा रोटेट होत आहेत
या सगळ्या सॅटेलाइट्सला आपण काय म्हणतोय तर लिओ ऑर्बिट सॅटेलाइट्स किंवा लिओ सॅटेलाइट्स, दॅट इज लो अर्थ सॅटेलाइट्स, लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट्स. आणि यांचा बेसिक यूज कम्युनिकेशन पर्पज, अर्थ ऑब्झर्वेशन साठी, रिसर्च पर्पज आणि स्पेस स्टेशन साठी, किंवा जे काही युरोपियन स्पेस एजन्सी आणि चायनानं जे काही स्पेस स्टेशन जनरेट करतात किंवा डिझाईन करतात ऍटमॉस्फिअर मध्ये, हे सगळे कसे असतील तर लो अर्थ ऑर्बिट या रेंज मध्ये असतील. लक्षात काय ठेवायचं आपल्याला, 160 किलोमीटर ते 2000 किलोमीटर या टप्प्यामध्ये जेवढे काही सॅटेलाइट्स फिरत असतील या सगळ्यांना आपण लिओ सॅटेलाइट म्हणू किंवा लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट असं आपण म्हणू. जनरली त्यांना लिओ सॅटेलाइट आपण म्हणतो. याच्यानंतर मीडियम अर्थ सॅटेलाइट किंवा मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट्स आपण म्हणतोय, त्यालाच आपण मिओ म्हणतोय. 2000 किलोमीटर पेक्षा जर जास्त उंची असेल, 2000 ते 35,786 किलोमीटर या टप्प्यामध्ये जे काही सॅटेलाइट्स रिव्हॉल्व्ह होत आहेत या सर्वांना मिओ सॅटेलाइट्स म्हणतोय आपण किंवा मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट्स असं आपण म्हणतोय. मग याच्यामध्ये बेसिकली मॅक्झिमम नेव्हिगेशन पर्पज साठी जे काही वापरतोय आपण ते सॅटेलाइट सगळे असतील. जीपीएस आपण जे मॅक्झिमम जनरली यूज करतोय किंवा गॅलिलिओसाठी किंवा असे नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स आपण त्याच्यासाठी करतोय. पण बेसिकली या हाईट मधले सगळे हे स्पेसिफिक नेव्हिगेशन पर्पज आपण यूज करतोय. सो लिओ लो अर्थ 160 ते 2000, मीडियम 2000 ते 35,786 किलोमीटर ही रेंज. आणि याच्यानंतर मग येतं जिओ स्टेशनरी ऑर्बिट, दॅट इज जीईओ सॅटेलाइट्स, जिओ सॅटेलाइट्स किंवा जिओ स्टेशनरी ऑर्बिट सॅटेलाइट्स, ज्यांची हाईट ही 35,786 किलोमीटर पेक्षा जास्त. ओके, 160 ते 2000 लो, 2000 ते 35,786 मीडियम अँड अबो 35,786 जे काही सॅटेलाइट्स असतील, हा एकदम टॉपमोस्ट हाईटवर रिव्हॉल्व्ह होणारे किंवा रोटेट होणारे, या सगळ्यांना आपण काय म्हणतोय तर जिओ स्टेशनरी ऑर्बिट्स म्हणतोय किंवा जिओ स्टेशनरी ऑर्बिट सॅटेलाइट्स म्हणतोय. मग याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून आपण इनसॅट सांगू शकतो, जीसॅट सांगू शकतो. आणि यांचा मॅक्झिमम यूज ही आपण जे काही डे टू डे लाईफ मध्ये घरी बसून टीव्ही पाहतोय, जे काही आपण आपल्या ब्रॉडबँड टीव्ही बँड किंवा सॅटेलाइट बॉक्सच्या थ्रू आपण यूज करतोय, हे जे काही त्यांना ब्रॉडकास्टिंग केले जाणारे सॅटेलाइट्स आहेत हे सगळे 35,786 किलोमीटर पेक्षा जास्त उंचीवरून पृथ्वीच्या सभोवताली रोटेट होत आहेत किंवा रिव्हॉल्व्ह होत आहेत. एक्झाम्पल मध्ये त्यांना इनसॅट म्हणू शकतो आपण किंवा जीसॅट म्हणू शकतो. हे फेमस आपले सॅटेलाइट्स आहेत. याच्यानंतर जिओ सिंक्रोनस ऑर्बिट सॅटेलाइट्स आपण म्हणतोय. आता जिओ स्टेशनरी ऑर्बिटचा फी काय आहे तर अर्थ पासून एखाद्या फिक्स पॉइंटवर ते फिक्स राहतात आणि ते अर्थ सोबत त्याच डिरेक्शन मध्ये रिव्हॉल्व्ह व्हायला लागतात. मग त्यांची पोझिशन नाही बदलत किंवा त्यांची ऍज इट इज एकाच ठिकाणी लोकेट होऊन ते अर्थ सोबतच कन्सिस्टंटली रिव्हॉल्व्ह व्हायला लागतील. समजा मुंबईच्या वर आहे तर जिओ स्टेशनरी ऑर्बिट हा कंटिन्युअस मुंबईच्या वरच राहून तो रोटेट होत राहील. ओके, बट जो काही जिओ सिंक्रोनस ऑर्बिट आहे तर मे बी व्हॅरिएशन त्याच्यामध्ये यायला लागेल, ज्याची हाईट नियर अबाउट सेमच आहे, बट तो स्पेसिफिक ऑर्बिट जिओ स्टेशनरी ऑर्बिट राहणार नाही, तो सिंक्रोनस राहील. मग सम कम्युनिकेशन सॅटेलाइट जे काय आहेत ते आपण जिओ सिंक्रोनस मध्ये म्हणतोय. आणि हाय अर्थ ऑर्बिट मध्ये लॉंग रेंज कम्युनिकेशन साठी मॅक्झिमम याच्यामध्ये आपल्या त्या 35,786 किलोमीटरच्या म्हणजे वरचे आले की हे सगळेच फक्त डिपेंडिंग अपॉन त्यांच्या रोटेटरी ऑर्बिट्स नुसार जिओ स्टेशनरी, जिओ सिंक्रोनस आणि हाय अर्थ ऑर्बिट्स मध्ये आपण त्यांना कन्सिडर करतोय. याच्यानंतर जे काही आहे हे सॅटेलाइटचे ऍप्लिकेशन ओरिएंटेड जे काही डिव्हायडेशन आहे हे बेसिकली 6 पार्ट्स मध्ये केलं जातं. आता जे सॅटेलाइट्स कम्युनिकेशन पर्पज, मग मोबाईल असेल, टीव्ही असेल किंवा बाकी अदर कम्युनिकेशन पर्पज जे काही टेलिफोन, इंटरनेट, डाटा ट्रान्सफर या सर्व ऍप्लिकेशन साठी वापरतोय, या सगळ्यांना आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट्स म्हणतोय. आज ह्युमन बिईंगची जी काही एक फास्ट आपली लाईफ झालेली किंवा धकाधकीची लाईफ किंवा ज्याला आपण धावपळीची म्हणतोय, याच्यामध्ये सगळ्यात मेजर रोल ह्या कम्युनिकेशन सॅटेलाइट्सचा आहे. कारण डाटा आपण एका सेकंदात एका ठिकाणाहून पाठवलेला मेल जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये दुसऱ्या सेकंदाला मिळतोय. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट बेसिक रोल कोणाचा आहे तर कम्युनिकेशन सॅटेलाइट्सचा आहे. मग आपण टीव्ही शिवाय, इंटरनेट शिवाय, डाटा ट्रान्सफर शिवाय, मोबाईल शिवाय आपली लाईफ आपण आता इमॅजिनही नाही करू शकत आहे. आणि याच्यासाठी हे कम्युनिकेशन सॅटेलाइट्स एक प्ले इम्पॉर्टंट रोल करतात किंवा आपल्यात सगळ्यात तो इम्पॉर्टंट पार्ट राहायला लागतो. सो जे काही ऍप्लिकेशन आतापर्यंत आपण डिपेंडिंग अपॉन ऑर्बिट्स, कुठल्या ऑर्बिटवर तो रिव्हॉल्व्ह होतोय त्याच्यावर डिव्हायडेशन केलं होतं. या याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन ओरिएंटेड कोणता सॅटेलाइट कशासाठी वापरतोय त्या ओरिएंटेड आपण डिव्हायडेशन करतोय आणि बेसिक 6 ग्रुपमध्ये आपण करतोय.
याच्यानंतर सेकंड आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन पर्पज, डाटा ट्रान्सफर, मोबाईल, इंटरनेट याच्यासाठी वापरणारे कम्युनिकेशन सॅटेलाइट आले. अर्थ ऑब्झर्वेशन मध्ये काही सॅटेलाइट्स येतात ज्यांचं वर्क आहे कंटिन्युअस मॉनिटाईज करणं, अर्थला ऑब्झर्व करत राहणं. मग याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा ऍग्रिकल्चरसाठी असेल, फूड क्रॉपसाठी असेल किंवा लँडस्केपिंगसाठी असेल, जे काही ऑल अदर ऑब्जेक्ट्स आहेत किंवा क्लायमेटचं हे करण्यासाठी आपण ज्याला सुनामीचं जे काही किंवा मान्सूनचे पिक्चर्स आपण जे काही न्यूज मध्ये वगैरे पाहतोय, या पर्पज अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्सचा यूज केला जातो. याच्यानंतरचे आहे मेट्रोलॉजिकल सॅटेलाइट्स. जर तुम्ही पाहत असाल तर हे जे काही तुमच्या हवामान विषयक जे काही ही आहेत बदल घडत आहेत पूर्ण अॅटमॉस्फिअर मध्ये, जमिनीच्या वर पृष्ठभागावरले, या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपण मेट्रोलॉजिकल किंवा ॲटमॉस्फेरिक सॅटेलाइट्स आपण ज्यांना म्हणतो त्यांच्या थ्रू त्यांचं ऑब्झर्वेशन केलं जाईल आणि त्याच्या थ्रू मग आपण एक अंदाज लावला जातो किंवा ला निना, एल निनो ह्याची जी काही ऑब्झर्वेशन आपण हे करतो ते त्याच बेसवर. याच्यानंतर आहेत नेव्हिगेशन सॅटेलाइट्स, जे जीपीएसच्या थ्रू आपल्याला हेल्प करायला लागतात किंवा जीपीएस ओरिएंटेड आपण गुगल जे काही फेमस गुगल मॅप वापरतोय याच्यामध्ये आपण आपलं एक्झॅक्ट पोझिशन आयडेंटिफाय करायला लागतो. सो नंबर ऑफ ऍप्लिकेशनसाठी एक्झॅक्ट पोझिशन आयडेंटिफाय करणं मस्ट ठरतं किंवा नेसेसरी राहतं. आणि रिअल टाइम जर ती असेल नेव्हिगेशन सिस्टीम तर मग त्याचे बेनिफिट्स डिफरंट व्हायला लागतात. करंट सिच्युएशनला जर तुम्ही आता मागच्या इराण अमेरिका युद्धाचा हे जर पाहिला तर इराणची जी काही मारक क्षमता होती किंवा रॉकेट जे काही हिट करत होते स्पेसिफिक डॉट टार्गेटला, याला रिझनच होतं की जे काही चायनानं किंवा रशियानं जी काही त्यांना रिअल टाइम नेव्हिगेशन सिस्टीम प्रोव्हाइड करत होते, ज्याच्यामुळे मग एक अमेरिका ही संभ्रमात होती किंवा इराणचं एक पारडं जड होत गेलं किंवा इराणला यशाच्या टप्प्यावर नेऊन गेलं. याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल कुणाचा राहिला तर नेव्हिगेशन सॅटेलाइट्सचा. सो एक्झॅक्टली तुमची नेव्हिगेशन किंवा तुमची पोझिशन आयडेंटिफाय करण्यासाठी यूज केले जाणारे. याच्यानंतर काही मिलिटरी सॅटेलाइट्स राहतात जे प्रोटेक्शन, सिक्युरिटी पर्पज किंवा मिलिटरी ऑपरेशनच्या पर्पज यूज केले जातात. याच्यामध्ये आतापर्यंत डॉमिनन्सी अमेरिकेची होती, बट डे बाय डे इंटरनॅशनल जे काही पॉलिटिकलचा पोल चेंज होतोय आणि करंट सिच्युएशन लाईक चायना हाय स्पीडनं ग्रो होतोय किंवा एक जगावर अधिराज्य करण्यासाठी जे एक स्पीडनं पुढे येतोय, याच्यामध्ये मिलिटरी सॅटेलाइट्स मध्ये जो काय अमेरिकेचा दबदबा होता तो बऱ्यापैकी आता कमी होऊन मॅक्झिमम देश डे बाय डे त्याच्याकडे पुढे सरकतायत आणि त्यांचा पण एक चांगल्या पद्धतीनं मिलिटरी सॅटेलाइट्स मध्ये त्यांचं सर्व्हिलन्ससाठी, सिक्युअर कम्युनिकेशनसाठी आणि डिफेन्स ऑपरेशनसाठी किंवा एक्झॅक्टली टार्गेट चूज करून तिथं मारा करण्यासाठी यूज व्हायला लागतो. आणि ऍट द लास्ट सायंटिफिक अँड स्पेस एक्सप्लोरेशनसाठी आपण सॅटेलाइट्स यूज करतोय. फॉर एक्झाम्पल आपण जे काही आता प्रिव्हियस 5 हे पाहिले सॅटेलाइट्स हे रिलेटेड विथ अर्थ होते, परंतु काही सॅटेलाइट्स आपण आपल्या सोलार सिस्टीमचा, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी किंवा आकाशगंगेची किंवा आपल्या अवकाशातली जी काही अननोन क्वेश्चन्स आहेत त्यांचे आन्सर शोधण्यासाठी आपण काही सॅटेलाइट्सला लॉन्च करतोय आणि त्यांचा यूज करून घेतोय. फॉर एक्झाम्पल आता 2008 मध्ये आपण चांद्रयान-1 लॉन्च केला, ज्यानं चंद्राच्या साऊथ पोल रिजनवर पाण्याचे काही अवशेष आहेत याचा शोध लावला. असे नंबर ऑफ मिशनसाठी मंगलयान असेल, चांद्रयान असेल किंवा अवकाशामध्ये सोलार सिस्टीमचं स्टडी करण्यासाठी असेल, हे जे काही अदर दॅन अर्थ रिमेनिंग स्पेसचं जे काही स्टडी करण्यासाठी आपण सॅटेलाइट वापरतोय, या सगळ्यांना आपण काय म्हणतोय सायंटिफिक अँड स्पेस एक्सप्लोरेशन सॅटेलाइट्स आपण म्हणतोय. ओके, हे सॅटेलाइटचे रिलेटेड विथ ऍप्लिकेशन्स अँड बेनिफिट्स आपण पाहिले किंवा त्यांचे डिफरंट टाइप्स पाहिले. इथपर्यंत हे होतं. याच्यानंतर आपण पाहतो की जे काही इम्पॉर्टंट सॅटेलाइट्स, तसं भारताचा इस्रोनं मागचं जसं इनिशियल स्टेज जेव्हा आपण लॉन्चिंग केली किंवा इस्रोला इस्टॅब्लिश केलं तेव्हापासून आजपर्यंत 133 पेक्षा जास्त मिशन्स लॉन्च केलेले आहेत किंवा रॉकेट लॉन्च केले आहेत सॅटेलाइटला स्पेसिफिक ऑर्बिट्समध्ये हे करण्यासाठी. आणि जगभरातल्या इतर सर्व कंट्रींचे आणि भारताचे मिळून जवळ 400 पेक्षा जास्त सॅटेलाइट्स इस्रोनं आपण लॉन्च केले आहेत, 434च्या आसपास. सो त्यापैकी काही स्पेसिफिक जे काही इम्पॉर्टंट सॅटेलाइट्स आहेत, मग त्याच्यात इनसॅट असेल, कॅट्रोसॅट असेल, रिसॅट असेल, चांद्रयान-2 असेल किंवा IRNSS असेल किंवा GSAT-7 असेल, हे जस्ट एक बेसिक इन्फॉर्मेशन नाव माहीत असावं तुमच्या समोर म्हणून इथं पुटअप केलेलं आहे. अदरवाईज सक्सेसफुल मिशनच्या सॅटेलाइटची एक लंबी लिस्ट आहे. तर सॅटेलाइट विषयी थोडक्यात माहिती देण्याचा इथं प्रयत्न केला. अपेक्षा आहे तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद. महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.